मित्रांनो, ऑनलाइन ई फायलिंगमध्ये सर्वप्रथम स्टेट सिलेक्ट करावे। त्यानंतर एकदा की आपण स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपले यूजर आयडी व पासवर्ड एंटर करावे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे हा कॅप्चा असतो। मित्रांनो, हा जो काही कॅप्चा असतो हा स्मॉल लेटर्समध्ये असतो आणि स्मॉल अंकात असतो। त्यामुळे हे जे कॅप्चा हा व्यवस्थितपणे फीड करावा। त्यानंतर लॉग इन करून घ्यावे। पुढे एकदा व्यवस्थितपणे लॉग इन झाल्यास आपणास नवीन पेज होऊन री-लॉग इन करण्यास सांगते। अशा वेळेस आपण यूजर आयडी व पासवर्ड हे व्यवस्थित व अचूकपणे दाखल करावे। एकदा की आपण हे आपले पासवर्ड व्यवस्थितपणे दाखल केल्यास त्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करण्यास सांगते। जर व्यवस्थितपणे लॉग इन झाल्यानंतर आपण आपल्या पेजमध्ये घुसतो। मित्रांनो, तुम्ही हा जो काही बघत आहोत नवीन पेज, त्यामध्ये पेजची संपूर्ण अशी माहिती मिळते, जसे की ड्राफ्ट प्लीडिंग, कंप्लीटेड प्लीडिंग, ड्राफ्ट, त्यानंतर ऑब्जेक्शन असल्यास आणि आपल्या ज्या काही केसेस असतात, म्हणजे आपण ज्या केसेस सेव्ह केलेल्या असतात, जतन केलेल्या असतात, त्या केसेसची आपणास येथे माहिती दिसते। मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये आता हा फक्त आजचा कंप्लीट रजिस्ट्रेशन प्रोसेस होता। आता यानंतर आपण मित्रांनो पुढील भागामध्ये नवीन केसेस ऑनलाइन कशा फाईल होतात आणि ह्या ज्या ऑनलाइन केसेस ज्या आहेत कोर्टाकडून सुरू झालेल्या केल्या असल्याने हे जे पक्षकार व वकिलांसाठी फायद्याचे आहे।